नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहतोय केदार मात्र आता सरळ शेखर सरांना भेटायला गेलेला असतो। आता शेखर सरांवर त्यांना पूर्णपणे टीमला डाऊट आलेला असतो आणि शेखर सरांना भेटायला गेल्याच्या नंतर तो मात्र स्पष्ट आता शेखर सरांना विचारतो, सर काय चाललंय तुमचं काम, कसं काय चाललंय आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? ते म्हणतात काय रे, कशी आहे तुझी तारिणी, व्यवस्थित ना सगळं? केदार म्हणतो तुम्हाला काय माहिती तारिणीबद्दल, म्हणजे ती तर ठीकच आहे ना? तेव्हा आता ते म्हणतात हो मला कौशिकीने सांगितलं, कौशिकी ठीक आहे ना केदार? आता केदार म्हणतो हो कौशिकी ताई तर ठीक आहे, पण तुमचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता का कौशिकी ताईसोबत? तेव्हा ते म्हणतात नाही ना, किती कॉल केले, किती मेसेजेस केले, कौशिकीने एकाही मेसेजला आता इकडे रिप्लाय नाही, का तिला कॉल केला तोही गेला नाही आहे। जयवंत कोण आहे सर? तेव्हा मात्र शेखर प्रेक्षकांनो जयवंत श्रीवास्तवचं नाव घेतल्या क्षणी इतका काही घाबरतो की काही विचारायला सोयच नाही आहे। खऱ्या अर्थानं आता इकडे प्रेक्षकांनो तारिणीने तिचं काम जबरदस्त पद्धतीने सुरू केले। ती त्या बाईच्या मार्गावर असलेली असते आणि सगळ्या ऑफिसरला मात्र तिने सांगितलेलं असतं की सर माझ्या हाताला एक जबरदस्त इन्फॉर्मेशन लागली आणि त्यामुळे आता आपल्या टीमला सतर्क राहायला लागेल। तेव्हा विक्रम सर म्हणतात तुला जर आता बॅकअप पाहिजे असेल तर सांग, पण त्या आता बाईवर बारीक लक्ष ठेव, कारण हा जो एरिया आहे तो अजिबात साधासुद्धा नाही आहे। इकडे लोकसंख्या तर आहेच आहे, पण इथे कोण कुठल्या रूपाने कधी हल्ला करेल, कधी गोंधळ घालेल ना, काही सांगू शकत नाही तारिणी मात्र म्हणते हो सर, अजिबात तुम्ही काळजी करू नका। आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो शेखरच आता एक नंबरचा बदमाश असल्याचं आपल्या समोर येत आहे, कारण जयवंत श्रीवास्तवचं नाव घेतल्या क्षणी शेखरच्या तोंडावरचा रंगच उडालाय। आता मात्र शेखर आणि कौशिकी या दोघांवर चांगलाच केदारला डाऊट आलेला असतो। शेखर समोर अशी एक व्यक्ती येणारी प्रेक्षकांनो ज्यामुळे आता इकडे मालिकेला खूप मोठं वेगळं वळण येताना आपण पाहतोय। ऑपरेशन तिरंगा आता सुरू झालं असून तिकडे सलमा नावाच्या बाईला शत्रू देशाने आता इकडे आपल्या अमृतसरला पाठवलं असल्याचं आता मात्र सिद्ध झालंय। सलमाच्या हालचालींवर तारिणीचं बारीक लक्ष आहे। तारिणीला सलमाबद्दल माहिती मिळवायची असते, पण तिच्या प्रत्येक आता प्रेक्षकांनो मोमेंटमध्ये काहीतरी एक गूढ आता तारिणीला जाणवतं। इकडे मात्र केदारला सुद्धा खूप मोठी गडबड असल्याचं जाणवतं। जयवंत श्रीवास्तव आणि शेखर यांच्यातलं बोलणं ऐकून त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। आता मात्र केदार स्वतः शेखर समोर प्रेक्षकांनो असे काही प्रश्न करणारे, त्यानंतर मात्र कौशिकी केदार या दोघांचं सत्य पुढे येताना आपण पाहतोय। तर मंडळी आजचा भाग खरंच खूप छान दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय आता शेखरच्या मागे तर केदार लागलाच आहे, पण काव्याच्या साखरपुड्यासाठी आता केदारला सगळी कामं करायची आहेत, त्याला सज्ज व्हायचं आहे। म्हणूनच मित्रांनो आता केदार नेमकं काय काय करणार आहे हे सगळं आपण बघूया। इकडे मात्र आता विक्रांत सर आणि विक्रम सरांच्या सोबत तारिणी ज्या काही लोकेशनला गेले तिकडून तारिणीला खूप प्रोत्साहन मिळतं। ज्या लोकांचे आवाज येत आहेत ते सगळं आता तारिणी बघ कसं आहे, देशासाठी लोक आपल्या जीवाला सुद्धा अर्पण करतात, देशाची फाळणी सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू असतात। कसं शत्रू राष्ट्राने आपल्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला होता, आपल्यालाही त्यांच्यावर पलटवार तर करायलाच पाहिजे ना, आपला देश वाचवणं सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे आपली। इथे मात्र तुला आता आवाज येतोय का, भारत माता की जय, आणि हा आवाज आता स्वतःमध्ये रोखून ठेव तारिणी, कारण पुढच्या मिशनमध्ये याच आता प्रोत्साहनाची तुला गरज लागणार आहे। इकडे मात्र स्वतःच्या देशाचं रक्षण करायचं सगळं मोटिवेशन प्रेक्षकांनो विक्रम सर तारिणीला देत असतात। सगळा परिसर एन्जॉय करून आता तारिणी मात्र सगळं सरला बोलते, सर मी सगळं ऑब्झर्व करून ठेवलंय, सगळं मी आता माहिती गोळा करते, माझी नजर अशी तशी नाही आहे सर, मी बरोबर अभ्यास करून मगच तुम्हाला रिपोर्ट देणार आहे। इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय थंडी असो पाऊस असो काही असो, आपले सोल्जर किती मेहनतीने त्यांचं काम करतात, काही असलं तरी ते घाबरत नाहीत, मागे हटत नाहीत आणि तिकडले सगळे डॉक्युमेंट मोठ्या शहीद झाले त्यांचे बॅनर फोटो आता लावलेले असतात, ते बघून आता तारिणीला खूप छान वाटतं। अटारी बॉर्डरसोबत तिचं एक इमोशनली नातं मात्र आता कनेक्टेड असतं। इकडे मात्र देशावरती हल्ला झाला त्याबद्दल सगळ्या ऑफिसरने आपला स्टँड घेतला, हे सुद्धा तारिणी आता व्हिडिओ वगैरे चेक करते। सगळं प्रेक्षकांना होत असताना तारिणीला देशाचा झेंडा दिसतो,
आणि तेव्हा मात्र तारिणी सॅल्यूट करते. अंगाला काटा येणारा अनुभव प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सगळे भारतीय एक एक करून भारत माता की जय असा जयघोष करत असतात. जयघोषाच्या बरोबर आता तिकडे काही व्हिडिओ दाखवले जातात, काही आता चांगल्या प्रकारे काही ॲक्टिव्हिटी चालू असतात. हे बघून खूप समाधानी आता वाटत असतं. इकडे परेड सुरू होते. जशी परेड सुरू होते ऑफिसर पुढे येतात आणि एक एक करून प्रेक्षकांनो आता पुढे जाऊन त्यांनी त्यांची परेड मात्र आता कंप्लीट केलेली असते. खूप सुंदर असा आपल्याला प्रेक्षकांनो छान अटारी बॉर्डरवरचा कार्यक्रम मात्र मालिकेत पाहायला मिळाला आहे. तो सोहळा इतका सुंदर आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय टेक्नो आता त्याची इन्फॉर्मेशन काढत असतो. तो केदारला म्हणतो, केडी सर मी आत्ता शेखर सरांची प्रोफाईल बघितली, पण तुम्हाला सांगू का त्यांच्या प्रोफाईलमध्ये कुठंच काही सापडत नाही आहे. त्यांनी पत्रकार जे आहेत ना त्यांचं रिपोर्टिंग ऑफिस आहे तिकडे आता ते जातात, त्यानंतर घरी जातात, नाहीतर कधी कधी फील्डवर, नाहीतर त्यांचं काहीच आता कुठे कॉन्टॅक्ट नाही आहे. केदार म्हणतो असं कसं? टेक्नो तू बरोबर बघ. सर मी सगळा डेटा कॉल चेक केला आहे त्यांचा, काहीच संशयास्पद नाही सापडलं. तेवढ्यात फातिमा म्हणते आपण चुकीच्या माणसांवरती संशय तर घेत नाही आहेत ना? केदार मात्र म्हणतो चुकीचा माणूस? बरोबर आहे, मग आता त्यांना काय गरज आहे जयवंत बनून ताईसोबत बोलण्याची? मला एक सांगा, जर जयवंत श्रीवास्तव हा दुसरा तिसरा कोणी नाही शेखर आहे, तर मग तो ताईला का आपल्याशी लपवून बोलतोय? ताईला का सांगत नाही आहे? सर आपल्यापासून सगळं लपवत आहेत, आता आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. तेव्हा फातिमा मात्र आता त्यांच्यावर संशय घेतोय आपण, हे खरं तर चूक आहे असं म्हणत असते. आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. केदार मात्र म्हणतो बॉस आता इकडे नाही आहे, जोपर्यंत तारिणी इकडे येत नाही आहे तोपर्यंत मला सगळं हँडल करावं लागेल. मला शेखर सरांना भेटणं गरजेचं आहे, तरच आपल्याला कुठे ना कुठे काहीतरी बातमी मिळेल. पण आता फातिमा म्हणते बॉस गेली कुठे सर? ते येत का नाही आहेत? काहीच त्यांचा पत्ता नाही आहे, फोन नाही, काही नाही, मेसेज नाही. केदार मात्र आता पटकन विषय बदलतो आणि फातिमा केदारला आता तेवढ्यात कॉल येतो म्हणून ती आता निघते. सुमीचा कॉल आलेला असतो. केदारला आता इकडे कॉल घ्यायला लागलाय. तुम्ही तुमचं काम करा असं सांगून केदार मात्र निघतो. टेक्नो तू बघ ना शेखर सरांबद्दल काही कळतंय का? अजून चेक कर. तेव्हा टेक्नो म्हणतो ठीक आहे सर, मी लगेच कामाला लागतो आणि शेखर सरांबद्दल अजून काही अपडेट मिळते का ते मात्र बघतो. टेक्नो त्याचं काम सुरू करतो. तेवढ्यात केदार मात्र प्रेक्षकांनो बाहेर जातो आणि काय श्रीवल्ली काही प्रॉब्लेम? तर इकडे मात्र सुमी म्हणते काय रे, तुला तर माहिती आहे ना काव्याचा साखरपुडा आलाय, तारिणी इथे नाही आहे, म्हणून मला ना थोडंसं घाबरल्यासारखं वाटतंय, तू आलास तर बरं होईल. केदार म्हणतो तू काळजी करू नको सुमी, मी नक्की येणार आहे, मी सगळं हँडल करतो. तारिणीने मला सगळं सांगून गेली आहे, सगळी जिम्मेदारी मी हँडल करणार आहे गं, तू अजिबात काळजी करू नको. पण आता तू वेळेवर येशील ना रे केदार? केदार म्हणतो हो प्रॉमिस करतोय ना मी बरोबर येईल, मी आलोच, आता तू थोडा धीर धर असं म्हणून केदार इकडे मात्र तारिणीच्या आठवणीत जातो. दुसरीकडे तारिणी मात्र प्रेक्षकांनो मार्केटमधून त्या बाईच्या आता असं काही झडप टाकून तिला आपल्या अंडर करते ना, सलमा नावाची बाई बरोबर तारिणीने तिला गाठलेलं असतं. इकडे मात्र आपल्या तिरंगाला सॅल्यूट करून तिने जी शपथ खाल्ली तेव्हा मात्र आता कुणाच्या डोक्यावर काही नाही, पण तारिणीच्या डोक्यावर मात्र प्रेक्षकांनो आपण खूप मोठं संकट येताना बघतोय. तारिणी मात्र म्हणत असते आपण भारतीय असल्याचा गर्व बाळगतो, कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप सैनिकांनी मदत केली, ते स्वातंत्र्य आपण जपून ठेवतो, तर हे सगळे ऑफिसर यासाठी मेहनत करत असतात. आता बरोबर त्यांनी बायकांचा वापर करून हे सगळं कांड केलं आहे ना. इकडे मात्र आता ही भारत मातेची मी लेक आहे, मी माझ्या कुटुंबाला काही होऊ देणार नाही आहे. जेव्हा मरण येईल तेव्हा सफेद कपड्यात न जाता तिरंगात लपेटून ही तारिणी जाणार आहे. मला जास्त आनंद तेव्हाच होईल की दुश्मन राष्ट्र जे आहेत त्यांनी आपल्यावर वार करण्याचा जो प्रयत्न केला आहे ना, भारत माते मी तुझी लेक आहे आणि त्यांना मी चांगला झटका दाखवणार आहे. या देशामध्ये राणी लक्ष्मीबाई होती, देशामध्ये कितीतरी बलाढ्य स्ट्रॉंग आपल्या स्त्रियांनी लढा दिलाय. नायडू मॅडम किती मोठा लढा देत होत्या. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे राष्ट्र स्त्रियांच्या बाबतीत अजिबात आता वीक नाही आहे. स्त्रियासुद्धा आपल्याला मात्र इकडे राष्ट्रातल्या स्ट्रॉंग आहेत. सगळ्यासाठी मी सुद्धा आता सज्ज आहे. आपल्या देशाला वाचवण्यासाठी मी स्वतःचा जीव कुर्बान करेल. भारत माता माझ्या पाठीशी राहा, कारण की मला आपल्या देशाला वाचवायचं आहे. आपल्यातला आता जो काही आहे तो माणूसपणा मला दाखवायचा आहे. मला आता तू फक्त
फक्त सपोर्ट कर, माझ्यावर आशीर्वाद कायम ठेव असं म्हणत वंदे मातरम जय हिंद बोलून प्रेक्षकांनो इकडे मात्र आपला आजचा भाग संपतोय. उद्या मात्र जबरदस्त अपडेट आपण पाहतोय ते म्हणजे तारिणी सगळीकडं चेक करत असते. सीमेवरची शेती बाकी सगळं बारीक तिचं निरीक्षण चालतंय. एक बाई फरीदाबादी भाषा आता बोलते. शिमला मिरचीची जी काही गोष्ट चालली होती तेच आता तिला वाटते ही मुलगी आहे कोण, ही कुणाला कॉल करून आता फरीदाबादी मिरची असं काहीतरी बोलते. म्हणजे नक्कीच हिची कोड लँग्वेज आहे. आता मात्र 5-6 वस्तू तिने मिळवल्या. लवकरच जेवण करून हे सगळं काही असं जी काही बोलत असते ना ते तारिणीला डाऊटफुल वाटतं. तारिणी त्या बाईला सतत आठवत असते, ती काय काय बोलत होती सगळं रिकलेक्ट करत असते. आता मात्र तिला डाऊट येतो आणि तिने मात्र आता बरोबर प्रेक्षकांनो तिचा मागावर गेलेली असते. दुसरीकडे शेखर सरांना भेटायला केदार गेलाय आणि डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करून म्हणतो, सर श्रीवास्तव कोण आहे, तुम्ही श्रीवास्तवला ओळखता का, कौशिकी ताईला तुम्ही कुठल्या नंबरवरून कॉल करता, मला सगळं सत्य आत्ताच्या आत्ता माहिती करायचे. तेव्हा मात्र आता तो बोलतो शेखर, अरे कौशिकीला मी ना मेसेज केलाय न कॉल केलाय, मग जयवंत कोण आहे असं म्हटल्याच्या नंतर शेखर मात्र पुरता घाबरून गेलाय. त्याला आता दरदरून घामच फुटलाय. दुसरीकडे तारिणी तिचं काम करत असते आणि त्या बाईच्या मार्गावर आलेली असते. प्रेक्षकांनो लगेच तिने बॅकअप टीमला इन्फॉर्म केले की सर मला बॅकअप हवं आहे आणि त्या बाईला मला आत्ताच्या आत्ता ताब्यात घ्यायचे. त्या बाईला ताब्यात घेऊन प्रेक्षकांनो तारिणीने अशी काही 3rd डिग्री दिली आहे ना, तारिणीचं खरं रूप, खरं IPS ऑफिसरचे जे गुण आहेत ते मात्र आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तर मंडळी येणाऱ्या भागात अजून काय धमाके होणार आहे हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.